नमस्कार, मी जान्हवी सावंत. महाफास्टमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई सेंट्रल येथील BYL नायर रुग्णालयामध्ये 4 नवीन इमारतींची निर्मिती केली जाणार आहे. या 4 इमारतींमध्ये डॉक्टरांसाठी निवासस्थान, कर्करोग उपचार सुविधा इमारत, आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा सुविधांवर भर देण्यात येणार आहे. नायर रुग्णालयामध्ये कर्करोगावर उपचार देखील सुरू होणार आहे. त्यासाठी ऑन्कोलॉजी सेवा इमारत बांधण्यात येणार आहे. बातमी आहे कल्याणमधून. हातात कोयता घेऊन तरुणांच्या टोळीने एका पानटपरीवर सामानाची नासधूस केली आहे. टपरी चालकासह त्याच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना ही कल्याण पूर्व येथील चिंचपाडा म्हात्रे नाका परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. हातात कोयता घेतलेल्या तरुणांची दहशत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 तारखेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून अशाच प्रकारचं ढगाळ वातावरण येणाऱ्या काही दिवसांमध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये राहणार असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यामध्ये 13 डिसेंबरपर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी केलं आहे. दुकानदारांनो, इंग्रजी पाट्या काढून मराठी लावा, अन्यथा कारवाई होणार असे आदेश गोंदिया मुख्याधिकाऱ्यांनी दिलेत. 2 महिन्याच्या आत पाट्या बदलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मराठी पाट्या लावण्यासाठी गोंदिया शहरामध्ये फलक देखील लावण्यात आलेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमाळ येथील ग्रामपंचायतीच्या सदस्या सिंधुबाई शिंदे यांच्या पतीने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी रद्द केले. त्यामुळे देवानं दिलं आणि कर्मानं नेलं असा प्रकार घडलेला आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमण हे त्यांना भोवलेलं आहे. सरपंच पद देखील त्यांना गमवावं लागलंय. यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. असं असताना पीक विमा कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांना 35, 50 आणि 90 रुपये नुकसान भरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. याकडे सरकार सुद्धा दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. या असंतोषाचा राग शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन करून व्यक्त केला. थेट तिजोरीसह शेतकरी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले आणि त्यांनी विम्याच्या रकमेसाठी सशस्त्र संरक्षण देण्याची मागणी केली. या आंदोलनाने आज यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर हे सर्वात मोठे मध्यवर्ती स्थानक आहे. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा काहीसा गोंधळ उडतो. फलाटांचा हा गोंधळ पाहता मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील सध्याचे फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदुरबारमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाने छापेमारी केली. या कारवाई दरम्यान पथकावर अचानक दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये दगडफेक केल्याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 20,44,000चा मद्यसाठा आणि वाहन जप्त करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद यांचं रात्री निधन झालंय. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनियर महमूद यांचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलेलं आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्युनियर महमूद हे कॅन्सरशी झुंजत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे मित्र आणि अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची देखील इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या दोन्ही मित्रांनी त्यांची ही इच्छा देखील पूर्ण केली होती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयाचा कप्पा क्रमांक 2 गुरुवारी दुरुस्तीसाठी रिकामा करण्यात आला होता. पाहणीसाठी रिकामा करण्यात आलेला हा कप्पा पुन्हा भरण्यात आलाय. मात्र पुढील काही काळ मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. म्हणून मुंबईकरांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय. चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा आज जन्मदिवस आहे. बॉलिवूडचे हिमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचा आज जन्मदिवस आहे. धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीमध्ये 1960 मध्ये पदार्पण केलं. जवळपास 6 दशकांपासून धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी जवळपास 250 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. धर्मेंद्र यांनी 1966 मध्ये रिलीज झालेल्या फूल और पत्थर या चित्रपटातून ॲक्शन हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. यातच शोले हा बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. धर्मेंद्र हे बॉलिवूडमध्ये सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते. पनवेल महानगरपालिकेच्या 41 संवर्गातील 377 पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आजपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. 4 दिवस ही परीक्षा होणार आहे. राज्यभरातून 55,140 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचं नियोजन पूर्ण करण्यात आलंय. 21 जिल्ह्यामध्ये एकूण 57 केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.